एखादा वर्ग भरलेला आहे आणि त्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत. 40 विद्यार्थी वर्गात असताना त्या 40ही विद्यार्थ्याचा पालक कोण? आता शिक्षक त्या 40 विद्यार्थ्याचा पालक आहे. पण त्या 40 विद्यार्थ्यामध्ये जर एक विद्यार्थी त्या शिक्षकाचा स्वतःचा मुलगा असेल तर तो शिक्षक त्याचा पालक की प्रतिपालक? त्या मुलाचा तो प्रतिपालक आहे. 39चा पालक आणि 40व्याचा प्रतिपालक. नसेल लक्षात आलं तर वेगळं सांगतो. प्रत्येक जिल्ह्याचा काय असतो? पालकमंत्री असतो. आता झालेत वाटत बहुतेक कोणाकोणाकडे 5-5, 6-6 जिल्हे आहेत नाही का. प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री असतो म्हणजे तो त्या जिल्ह्याचा काय असतो? पालक असतो. पण तो जिल्ह्याचा पालक असताना त्या जिल्ह्यात जर त्याचा स्वतःचा मुलगा राहत असेल तर तो त्याच्या मुलाचा काय असतो? प्रतिपालक असतो. तसं भगवान परमात्मा जगाचा पालक आहे पण भक्ताचा मात्र प्रतिपालक आहेत. कारण पालकत्व आणि प्रतिपालकत्व याच्यात फरक आहे. पालकत्वामध्ये भगवान जगाचं पालन करतो पण त्याच्यात कर्म सापेक्षत्व येतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. जसं असेल कर्म तसं देतो त्याला. परंतु प्रतिपालकत्वाचा जर विचार केला तर प्रतिपालकत्वामध्ये त्याचं कर्म त्याचा बाकीचा विषय पाहण्याची गरज भासत नाही.